साहित्य चरित्र साधने समितीवर आहे. अण्णाभाऊंच्या अभ्यासकांनी ज्या आत्तापर्यंत चुका केल्या त्याच चुका पुढे ज्या विस्तारित झाल्या त्या आल्या त्याच्यावर माझ्यानंतर खुलेसं करत बोलतील. सुलतान हे नाटक, तास ही कादंबरी आणि मथुरा ही जर कादंबरी जर कोणाला सापडली तर ती अवश्य द्यावी. कारण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की अण्णाभाऊंच्या साहित्यावर अभ्यास करत असताना थोडंसं वाचलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, कॉपी पेस्ट झालं नाही पाहिजे. खरं तर या ठिकाणी मी दीपक चांदणेच्या बरोबर इथं माने सर आहेत. माने सरांबरोबर आज मी 2 दिवस एक पोस्ट बघतो आहे सोशल मीडियाला. ती म्हणजे बाळासाहेब घोंगरे यांनी सुचेता गायकवाडांचे आवाहन केलं होतं, त्याची पोस्ट फिरत होती. बाळासाहेब घोंगरे आणि प्रकाशित आहे. त्यानंतर बाळासाहेब घोंगरेंनी आज अण्णाभाऊंवर किंवा या प्रकाशन सोहळ्यानिमित्त एक पोस्ट केली आणि अण्णाभाऊंचा हा जो समतेचा विचार आहे तो समतेचा विचार खऱ्या अर्थाने जर सोमनाथ कदमांनी पेललेला आहे. कारण हे जातीच्या बाहेरची अनेक मंडळी या ठिकाणी लेखक म्हणून आहेत. जे अण्णाभाऊ साठेंना जात घेण्यात अडकवलेलं नाही ही एक कौतुकाची बाब आहे. म्हणजे एक नुकतीच मला वाटतं त्या मुलीने आता PhD केली, वैशालीने काहीतरी नाव आहे, तिला PhD करताना मी बऱ्याच ग्रंथ संपदा दिली होती. त्या वैशालीसारख्या मुलीकडनं लेख लिहून घेणं अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. वैशाली ही खरं तर मातंग समाजाची नाही, ती धनगर समाजाची आहे. तर इथे कुठेही अण्णाभाऊ साठेंना जातीत अडकवलेलं आहे. आमचे राजाभाऊ वैलुमे आहेत, मिलिंद सर कसबे सर आहेत, अनेक लोक आहेत किंवा प्रमोद गारोडे असतील. सर या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची की अण्णाभाऊंचं साहित्य किंवा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर आता स्वैर सगळं झालेलं आहे. इथे आमच्या अमरावतीचे बबन इंगोले नावाचे प्राध्यापक आहेत, ते अण्णाभाऊंवर PhD करतात. आता महाराष्ट्रात 17 लोक PhD करतात अण्णाभाऊंवर. त्यातले बबन इंगोले हे अण्णाभाऊंनी ज्या विषयावर PhD करत तो विषय आहे अण्णाभाऊंच्या साहित्यातील महानगरीय जाणीवा. म्हणजे अण्णाभाऊंना कुठेतरी जात आणि या घेरात कुठेही आताचा येणारा वर्ग किंवा तरुण किंवा संशोधन करणारी मंडळी अडकवत नाही. आणि तसंच खरं तर 35 कादंबऱ्या आणि वगैरे वगैरे असे जे काही चर्चा होतात त्याला सडेतोड उत्तर देऊन हा जो काही दस्तऐवज महाराष्ट्राच्या खऱ्या अण्णाभाऊंच्या जेवढ्या कादंबऱ्या आहेत 30 कादंबऱ्या, त्या 30च कादंबऱ्यावर चिंतनात्मक लेखन करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील विचारवंत प्राध्यापक आणि मित्रमंडळींना मी धन्यवाद देतो. दीपक चांदणे, अस्मिता चांदणे आणि डॉक्टर सोमनाथ कदम आणि सुचेताताई या सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो. मला एक गोष्ट आणखी एक प्रकर्षाने सांगायची आहे की कदम सर, विशाल पाटील सर, आत्ता आमचे संजय भालेराव नावाचे एक मित्र आहेत कन्नडचे, ते मातंग समाजावर एक दस्तऐवज करतात. जसा हा दस्तऐवज तर त्याच्यासाठी मी एक लेख लिहिला आहे की अण्णाभाऊ साठे नंतरची मातंगाची साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ. आज आमच्या 9 वहिनी महाराष्ट्रात दर्जेदार लिहितात. त्यातल्या 2 आहेत, एक अस्मिता चांदणे आणि एक सुचेता कदम गायकवाड. तर असा हा सगळा इतिहास आता समाजापुढे येतो आहे. आपले बरेच लेखक आता निर्माण होत आहेत. मी खरं तर सोमनाथ कदमांना पुन्हा धन्यवाद देतो आणि हा भाग आपण विचार डोक्यात घ्यावा आणि यांना शुभेच्छा द्यावा ही विनंती करतो. धन्यवाद.